ते काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते टिपू सुलतानचे औलाद आहेत. त्यांनी आमच्या महाराजांवर बोलू नये. आमच्या महाराजांच्या स्मारकाबद्दल त्यांच्या तोंडातून शब्द हे शोभत नाहीत. मी आत्ताच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काय होतं आहे, कुठल्या स्टेटसवर आहे, मी आत्ताच सांगितलेलं आहे. जमीन 30 एकर ॲक्वायर आपण करतो आहे. आपल्याला जी वाढीव जमीन लागते त्याच्यासाठी जमीन आयडेंटिफाय केली जाते. निधीचा कुठेही प्रॉब्लेम नाही. मी मागतानाच 500 कोटी रुपये मागितले होते. सन्मान्य सदानंद चव्हाण साहेब हेही त्या कार्यक्रमामध्ये होते. आमच्या सगळ्यांचं एकमत आहे. सकपाळाने आम्हाला सांगावं नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांचा मान सन्मान महायुतीमध्ये कसा केला जातो हे टिपू सुलतानच्या औलादीने आम्हाला सांगू नये. त्यांची अनास्था आहे हे त्यांनी मान्य केलं, हे काही कमी नाही. त्यांना विचित्र, विकृत आणि विखारी बोलण्याकरता नियुक्त केलेलं आहे. संविधानाची शपथ घेऊन जो मंत्रिमंडळात माणूस आहे तो या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करतो, याबद्दल मला खेद आहे, खंत आहे. ज्या वि. स. खांडेकरांनी अमृतवेल नावाचा ग्रंथ लिहिला, त्या ठिकाणून एक गटारगंगा व्हावी ही खरी एक शोकांतिका आहे. त्यामुळे मी शिवप्रेमी या नात्यानं गेलो आणि प्रत्येक शिवप्रेमीचा हा अधिकार आहे. टिपू सुलतान या वक्तव्याच्या अनुषंगानं त्यांनी तोंडसूक घेण्याचं कुठलंही कारण नाही. कारण टिपू सुलताननी या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला होता हे ठामपणे सांगणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जिल्ह्यातून माझ्यासारखा कार्यकर्ता एक येत असताना असं विचित्र आणि विकृत जो बोलला जातो, त्यानिमित्ताने एवढंच सांगेल, सुबुद्धी दयागणा, दुर्बुद्धी दूर कर.